नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांची गणित विषयातील संख्याज्ञान या कौशल्यामधील अध्ययनस्तर 9 ते 20 पर्यंतच्या वस्तू समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवतो, ही अध्ययन क्षमता आपणास विकसित करायची आहे. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना काय येणे अपेक्षित आहे व या स्तराचा निश्चित अर्थ काय होतो ते समजून घेऊया. या स्तरामध्ये विद्यार्थ्यांना 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढता येणे आवश्यक आहे. म्हणजेच या स्तरावर विद्यार्थ्याने 0 ते 20 पर्यंतच्या वस्तू समूहातून कोणत्या वस्तू किती आहेत ते काढून दाखवणे आवश्यक आहे. ही अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांना प्राप्त होण्यासाठी 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो, ही अध्ययन क्षमता प्राप्त असणे आवश्यक आहे. शिवाय 0 ते 9 पर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो, तसेच तेवढ्या वस्तू मोजतो. 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो व अंकात लिहितो. ही अध्ययन क्षमता स्तर विद्यार्थ्यांनी गाठणे आवश्यक आहे. तसेच दिलेल्या वस्तू किती प्रकारच्या आहेत व त्यातील कोणत्या वस्तू काढायच्या आहेत याची विद्यार्थ्यांना माहिती द्यावी. वस्तू कितीही असल्या तरी मोजून काढताना सुरुवात नेहमी 1 पासून करावी. दिलेल्या वस्तू समूहातून ठराविक वस्तू कशा काढाव्यात यावरील व्हिडिओ पाहूया. यातील 12 वस्तू कोण काढून दाखवतं मला? हो दक्ष. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एका विद्यार्थ्याने 1 ते 9 संख्या काढ दाखविणे व दुसऱ्या विद्यार्थ्याने तेवढ्या वस्तू काढणे यावरील व्हिडिओ पाहूया. 1 2 3 4 5 6 7. याप्रमाणे आपण आपल्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांचा गटागटात नंतर स्वतंत्रपणे अधिकाधिक सराव करून घेतला तर विद्यार्थ्यांना निश्चितच 20 पर्यंतच्या वस्तू समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढता येतील अशी मला खात्री आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याप्रमाणे आपण आपल्या वर्गात सर्व विद्यार्थ्यांचा गटागटात नंतर स्वतंत्रपणे अधिकाधिक सराव करून घेतला तर विद्यार्थ्यांना निश्चितच 20 पर्यंतच्या वस्तू समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढता येतील अशी मला खात्री आहे. निपुण विद्यार्थी घडवण्याच्या आपल्या कार्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.